सर्वांचं स्वागत आहे PWMPSC या यूट्यूब चॅनलला. तर आताची सर्वात मोठी आणि पोलीस भरतीचं स्वप्न रात्रंदिवस उराशी बागळणाऱ्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी आनंदाची बातमी आहे. आणि ती बातमी म्हणजे माझ्या मित्रांनो, राज्यात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यास अखेर मान्यता देण्यात आलेली आहे. नको नको म्हणत सुरुवातीला माझ्या मित्रांनो आपण पाहिलं होतं की मागच्या वर्षी जूनमध्ये जुलैमध्ये भरती प्रक्रिया आटोपली आणि त्यानंतर आपण ऐकलं होतं की नेमकं भरती प्रक्रिया ही डिसेंबरमध्ये होईल. डिसेंबरची असं वाटत होतं बा विधानसभेच्या पूर्वीच जाहिरात येईल. काय कार्यक्रम आहे आपण परत थोडंसं जाणून तर घेऊया. ह्या गोष्टीसाठी आपण काय इतका आनंदी आहे, त्याला कारण काय आहे? कारण की माझ्या मित्रांनो विधानसभेचं इलेक्शन झालं. विधानसभेच्या इलेक्शनपूर्वी जाहिरातीचे फॉर्म सुटेल असं वाटलं होतं सर्वांना आणि इलेक्शन झाल्यानंतर मैदानी चाचणी आणि प्रक्रिया पार पडेल तसं झालं नाही. फॉर्म सुटले नाही. असं वाटलं होतं नेमकं मग उन्हाळ्यात फॉर्म सुटेल मार्चमध्ये, तेही झालं नाही. नंतर मग मार्चमध्ये एक बातमी आली की 15 सप्टेंबर नंतर आणि बातमी एक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची आली. जसं त्यांनी सांगितलं होतं 2024 ची भरती ज्यावेळेस झाली, लास्ट टाईमची भरती ज्यावेळेस झाली, त्यावेळेस सुद्धा त्यांनी एक गोष्ट सांगितली होती आवर्जून की जूनमध्ये मैदानी चाचणी आणि प्रक्रिया होईल. सेम तसंच झालं. आता सुद्धा 15 सप्टेंबर नंतर त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं, 15 सप्टेंबर नंतर राज्यात पोलीस भरती सुरू होईल. तर माझे मॅडम फायनली आजची तारीख 10 सप्टेंबर आहे आणि तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता 10 सप्टेंबर 2025 महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई, कारागृह पोलीस व या प्रकारचे सर्व भरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्याबाबत आहे. याच्यातून एकच सिग्नल तुम्हाला क्लिअर समजला काय? आता फॉर्म सुटणार आहे. एका शब्दात सांगतो, आता फॉर्म सुटणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या जागा आल्या होत्या. पण प्रत्येक जिल्ह्याच्या जागा कास्ट वाईज सर्व जिल्ह्याच्या आपल्याला माहीत नाही झाल्या. भरपूर साऱ्या जिल्ह्याच्या माहीत झाल्या. पण याचा अर्थ काय? सर्व आतमधून शिजलेलं आहे. आता तुम्हाला एक अधिक नोटिफिकेशन येईल, की बुवा या तारखेपासून फॉर्म भरणं चालू. त्या तारखेपासून फॉर्म भरणं चालू होईल. नेमकं फॉर्म भरायला 1.5 महिन्यात देते अशी काही गॅरंटी नसते. 2017 चे फॉर्म हे 10-15 दिवस होते. तिथून 4-5 दिवस वाढवून दिले होते फक्त. आशा करूया फॉर्म 1 महिना तरी चालेल कमीत कमी आणि पटापट फॉर्म भरावा लागेल आपल्याला. जसं की तुम्ही पाहताय माझे मित्रांनो शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये काय म्हटलं आजचीच तारीख आहे 10 सप्टेंबर. गृह विभागाचा निर्णय, शासन निर्णय हे तुम्ही पाहू शकता. तर पत्रक आहे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई 1 सप्टेंबर 2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली व 1/1/2025 ते 31/12/2025 म्हणजे 2 वर्षाची भरती एका वेळेस होऊ राहिली. 15,631 पदांची भरती होत आहे. फायनल झालेला आहे. वित्त विभागाची मंजुरी भेटलेली आहे. भरती प्रक्रिया राबविण्यास सुद्धा मंजुरी मिळालेली आहे. याचा अर्थ असा आहे डायरेक्ट फॉर्म आहे. ठीक आहे. पुढे पहा 2022-2023 मध्ये संबंधित पदाची विविध कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यासाठी पात्र ठरवण्यात येत आहे. जे पोरं आंदोलन करत होते, ज्यांना भीती होती की बा आम्हाला वयोमर्यादा वाढ देईल का? तर लक्षात ठेवा त्यांना वयोमर्यादा वाढ देण्यात आलेली आहे. 2022-23 मध्ये संबंधित पदाची विविध कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये संधी देण्यात येत आहे. हे एक नोट करून घ्या. त्याचबरोबर माझ्या मित्रांनो पुढचं पाहूया. याऐवजी 2022-23, 24-25 मध्ये संबंधित पदाची विविध कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यात सुद्धा पात्र करण्यात येईल असा वाचावा. हे पहा हे इथं काय इथं लक्ष ठेवा. 22-23 मध्ये हे दिलं होतं पोरांना याच्या आधी संधी. पोरांचे आंदोलनं चालू होते का आम्हाला बा सरसकट द्या. तर आता सरसकट म्हणून आपण सांगतो 22, 23, 24, 25 मध्ये संबंधित पदाची विविध कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरतीकरता अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे. अशा प्रकारे माझ्या मित्रांनो आपण पाहू शकतो. आणि सन्माननीय रवींद्रजी पाटील सर उपसचिव महाराष्ट्र शासनाचे हे माझे मित्रांनो उपसचिव आहेत. त्यांचं हे लेटर आहे आणि याच्या प्रति महाराष्ट्र माननीय राज्यपालांसोबतच सर्व लोकांना पाठवण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे भरती प्रक्रियेच्या संदर्भात एक सगळ्यात मोठी आताची अपडेट होती. भरती प्रक्रियेचे फॉर्म सुटणार आहेत. पोरांना वयोमर्यादा चान्स दिलेला आहे. इथून फक्त आता एक नोटिफिकेशन तुम्हाला 8 दिवसात पाहायला भेटू शकते की या तारखेपासून फॉर्म भरण्याची तारीख या तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत फॉर्म भरणं. लवकरच साईट चालू होईल. ज्या लोकांनी अजून सुद्धा मैदानी चाचणीसाठी प्रिपरेशन चालू केली नसेल तर त्यांना भरतीच्या साठी शुभेच्छा.
ज्यांना अभ्यासाची तयारी चालू केली नसेल, त्यांना त्याच्यापेक्षा 2029च्या शुभेच्छा. आणि माझे मित्रांनो, जे रात्रंदिवस मेहनत करणारे आहेत, त्यांना आता सांगणं एकच आहे, अभ्यासाचे दिवस संपलेले आहेत. रिव्हिजन चालू करा. रिव्हिजनचे दिवस चालू आहेत तुमचे. आम्ही पोलीस भरतीची एक बॅच घेऊन आलेलो आहे आपल्याकरिता. ठीक आहे. त्या बॅचची प्राइस ही माझ्या मित्रांनो ₹999 आहे आणि त्या बॅचमध्ये सर्व विषय आम्ही तिथं घेतोय तुमचे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, त्या बॅचमध्ये माझ्या मित्रांनो, आम्ही आपले सर्व विषय घेतोय आणि ती बॅच PWMPSCला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही जॉइन करू शकता. त्याचबरोबर पोलीस भरती झालेले 2024 पेपर मी रेग्युलरली घेतोय. दुपारी 2 वाजता. तुम्ही फ्रीवाले क्लासेस पाहू शकता. ओके. चला. जय हिंद, जय महाराष्ट्र.